राज्यभरामध्ये दुष्काळाच्या तीव्र झळा जाणवत आहेत। त्यामुळे सरकार असेल, प्रशासन असेल, पाण्याचं थेंब थेंब वाचवण्याचं आवाहन करत आहे। मात्र दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातल्या देगाव येथील देशमुख वस्तीकडे इरिगेशन विभागाचा भोंगळ कारभार आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सध्या ज्या शेतात उभा आहे ते जाधव काकांचं शेत आहे आणि इरिगेशन विभागाच्या कारभारामुळे या शेतात अक्षरशः पाणी शिरलंय, शेतीचं नुकसान होतंय, सोबत पाण्याचा अपव्यय जे आहे ते ज्या पद्धतीने पाणी मारले जात आहे त्यामुळे सरकार जे आवाहन करतं की पाण्याचं थेंब वाचवा, ते खरंच सरकारच पाळतंय का असा प्रश्न निर्माण होत आहे। जाधव काका आपल्यासोबत। काका, सरकार म्हणते थेंब थेंब पाण्याचं वाचवा, हे पाणी वाचवू नये? वाचवणं नाही, त्यांची व्यवस्था नीट नाही आहे। एवढं मोठं कॅनलला पाणी जातं ते हिप्परकेच्या तळ्यापर्यंत जात आहे आणि हिप्परकेच्या तळ्यातून सोलापूरला जायला सहज ब्रिटिश काळापासूनची व्यवस्था आहे, ते काय नवीन नाही। पण मला त्याच्याशी संबंध बोलायचं नाही। मला ते जे पाणी जातं आहे त्याची इतकी अव्यवस्था आहे, त्याच्यातून जी डिस्ट्रीब्युटरी येते वितरिका छोटी त्या मुख्य कॅनलपासून, तिची इतकी अव्यवस्था आहे, त्याला मुख्य दरवाजा नाही आहे। कुठेतरी JCPने मुरमाचा ढीग आणून ओततात आणि ते तात्पुरतं दार बंद करतात। रात्रीतून पाणी ते फुटतं आणि डिस्ट्रीब्युटरतून लोकांच्या शेतामध्ये पसरतं। शेताला ह्या दिवसात पाणी मिळणं म्हणजे सोनं मिळाल्यासारखं आहे मला। पण असं काही विचित्र होतं की अतिरिक्त तुम्ही बघितलं आता 3-3 फूट पाणी उभारलं आहे आणि असं 8-8 दिवस उभारून राहतं। जोपर्यंत त्यांना इकडे हिप्परक्यात पाणी पोचत नाही तोपर्यंत ते बंद करत नाहीत लवकर। किती दिवसापासून पाणी शेतात आहे? हे असं ह्या 4 महिन्यात 5 महिन्यात 4 वेळा झालं आणि त्याच्यात मग इतर तात्पुरती आमची घरच्यापुरती पिकं, गहू असो, हरभरा असो, सगळं कोलमडून जातं, पाण्यात राहून त्याचं वाटळ होतं। किती नुकसान झालं या सगळ्या 5 महिन्यांमध्ये? तसं तर गहू आणि हरभऱ्यामध्येच नाही बुडाला बाजार 30-35 हजार रुपये गेले, म्हणजे त्याची किंमतच झाली नाही, त्याला निम्म्यापेक्षा खाली आलं, ते काळं पडून गेलं। आणि तक्रार करत नाही सगळ्या संदर्भात? करतो ना, लेखी तक्रार दिली आहे त्यांच्याकडे। मग ते काय ते म्हणते पंचनामा करायला सांगा म्हणले। मी म्हटलं पंचनामा आम्ही कसं करायचं, तुमच्या चुकीमुळे झाली, तुमचं म्हणजे आमचं नुकसान झालं तर तुम्ही सांगा, तलाठ्याला असो कुणाकडे असो। तर नाही, आम्ही सांगितलंय म्हणले आणि कुणी आलं नाही, कुठलाही पंचनामा झालेला नाही अजूनपर्यंत आलेलंच नाही? अजिबात नाही। ते म्हणले ठीक आहे, आता एवढं वेळ राहू द्या, पुढच्या वेळेला आम्ही दुरुस्त करून घेतो, अशा त्यांच्या आश्वासनावर राहिले। मला आता माझ्या वयामुळे जाणं होत नाही। माझी मुलगी स्वतः त्या मुख्य ऑफिस कार्यालयात जाऊन त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून त्या अर्ज लेखी देऊन सगळं सांगून आले, तरी पण काही उपयोग झाला नाही। आज परत सकाळी तेच झालं, रात्रीतून असं वेडवाकडं पाणी आलं। आता कमी झालं आहे, पण साधारण गुडघाभर पाणी तिथे होतं, आता इथे केळीमध्ये तर दिसतंय। आणि सगळ्यात जमिनीतली माती, खतं वगैरे घातली असतात ती सगळी वरनं चिकूची बाग आहे, आंब्याची बाग आहे। सापाचा त्रास होतो सगळ्यात वाईट, म्हणजे भळीतून पाणी जातं आणि साप बाहेर येतात। ही सगळी परिस्थिती, ही केळीची बाग आहे, बाजूला आंब्याची बाग आहे, ही सगळी शेती पूर्ण नाही, आजूबाजूच्या लोकांना सुद्धा त्रासदायक होतं। बाजूची लोक, शेजारी राहणारे लोक आहेत। मी जसं म्हणालो की शेतीचा त्रास तर आहे, जगण्याचा लोकांचा त्रास आहे। तुमच्या घरापर्यंत पाणी येतं, किती त्रास होतं, काय होतं? जनावरांना राहण्याची ही पण होते, पाणी खाली त्यांच्या गोट्यात पण पाणी येते, मग कडेने झाडं द्यायचे त्यातनं पाणी घुसते खालनं घराच्या। थोडं पुढे तुम्ही थोडं पुढे या। तुम्ही शेळी पालन करता, काय नेमका त्रास होतो, व्यवसायात किती त्रास होतो या सगळ्या? ते पाणी एकदम आलं ना, चारा वल्ला होते, कडबा वर्षभराचे पाक मेहनत ते पाण्यातच जाते। आता ती पूर्ण कडबा भिजवून गेलाय। तुम्ही काय तक्रार केली नाही कधी? केलं नाही, ह्यांच्या पैसे सांगितलेलं आम्ही जाधव भाऊकडे। कुणी येलं नाही, कुणी बघितलं? कोणी झालं नाही, आता 2-3 वेळा झाले या महिन्यात। तर हे सगळे या परिसरात राहणारे शेतकरी आहेत, देशमुख वस्ती आहे आणि या ठिकाणी आपण बघता हे शेतीमध्ये सगळं पाणी शिरलेलं आहे। परिस्थिती बघितलं तर तुम्ही कदाचित असं वाटेल की आपण अतिवृष्टी सदृश्य शेतीमध्ये पाणी जे नुकसान होतं त्याची आपण कुठं बातमी करतोय का? मात्र परिस्थिती आहे की ऐन उन्हाळ्यामध्ये जिथं पाण्याची अतिशय टंचाई आहे आणि त्या काळामध्ये अशा पद्धतीचं पाणी तर वाया जातच आहे, मात्र शेतकऱ्यांचं, नागरिकांचं मोठं नुकसान होतं आहे। त्यामुळं आता तरी इरिगेशन खातं असेल, पाटबंधारे किंवा जलसंधारण विभाग असेल, याकडं गांभीर्यानं लक्ष देतं का, हे सगळं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन आफ्ताब शेख, ABP माझा, देगाव।